आणि गेल्या 2 दिवसांपूर्वीच ठाकरेंची साथ सोडलेले जे खासदार आहेत त्या खासदारांमध्ये आणि संजय राऊतांमध्ये ऑपरेशन टायगर हा शब्द जेव्हापासून चर्चेत आला त्या दिवसापासून शाब्दिक द्वंद्व रंगल्याचं आणि शाब्दिक चकमक उडाल्याचं आपण नेहमीच पाहत आलोय। पण आता संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यामधला वाद एका वेगळ्या पातळीवरती गेलाय, तो टोकाला गेलेला आहे। याला कारण ठरलंय संजय दिना पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य। आपण काही ठाकरेंकडे गेलो नव्हतो तिकिटासाठी आणि आपल्या मुलीसाठी आपण तिकीट मागितलं नव्हतं असं बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरती हल्ला चढवला। पण आपल्या मुलीला तिकीट मिळवून देण्यासाठी संजय दिना पाटलांनी थैथयाट केला आणि मिंधे गटात गेल्यामुळे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय। या सगळ्या वादात आता मनसेनं सुद्धा उडी घेतली, कारण राजूल पाटील यांनी ज्या जागेवरनं निवडणूक लढवली ती जागा मनसेची होती असा दावा मनसेनं केला आणि भांडूपची जागा राजूल पटेल संजय दिना पाटील यांच्या मुलीला देणं चुकीचं होतं या शब्दात मनसेनं सुद्धा संजय दिना पाटलांना लक्ष केलंय। त्यामुळे संजय दिना पाटलांचं वक्तव्य त्यांच्यावरतीच उलटतानाचं चित्र दिसतंय। दरम्यान बंडखोरांच्या विरोधात ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिल्यानंतर संजय दिना पाटलांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांना एक प्रकारे धमकी वजा इशारा दिलाय। मैं पुलिस विलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज से इक्विप्ड रहते हैं और आएंगे। और किसी मेरे को तो छोड़ दो, मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नजर से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस? हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं। तर 6 खासदारांनी ठाकरेंसोबत बंडखोरी केली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या काल